आपण चाललेलो आहोत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या इथे. आणि ते लांब आहे, बरेच भिवंडी साईडला आहे असं मी ऐकलंय, पण ते त्याच्यापेक्षाही लांब आहे. आता आम्ही निघालो तर आहे, 1 तास दाखवत आहे. बघू आता कसं. ट्रॅफिक तर जाम आहे, बहुतेक मला वाटतं 12-1 वाजणार पोहोचायला. आणि ट्रॅफिक पण मजबूत आहे. ओम सारंग काय बघत नाही, तो फक्त बाहेर बघतोय. परफेक्शन. वाट 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 परफेक्शन. हो चला, आज छत्रपती शिवाजी महाराज की. तर मित्रांनो, रोड बघा, हा भिवंडी मधला आहे, कल्याणच्या पुढे. आता ह्याला बायपास म्हणायचं की काय म्हणायचं, अख्खा जीव बायपास व्हायचा याच्यासाठी. अरे रोड तर इतका खराब आहे ना, मला वाटतं ते मुद्दाम लक्ष दिलं जात नाही, कारण की इथे काहीतरी महत्वाची गोष्ट असणार जेणेकरून इथे लक्ष दिला जात नाही. रस्ते पूर्ण खराब आहेत. जी एक्साइटमेंट असते ना ती उतरून जाते मित्रांनो, असा रोड असेल तर. मित्रांनो, एवढा रोडचा एकदम डेंजर कंडिशन असताना आम्ही या रोडने आलो. आणि रोड बघा, आतमध्ये गावात खूपच वेगळं ठिकाण आहे. आणि आता काय बोलू तुम्हाला, म्हणजे असं वाटतं लागलं की गावात नाही कुठेतरी दुसऱ्या तिथे आलोय. एरिया चांगला बनवलाय, रोड पण चांगले आहेत. फक्तच आहे की इथे गर्दी झाली की पॅक होऊन जाणार सगळं. तर आपण जस्ट मला वाटतं 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. बघूया चला. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे. महाराष्ट्राचे हे मंदिर गडकोट किल्ल्यांसारखे दिसावे म्हणून 1.5 एकर जागेत उभारलेल्या मंदिराच्या भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या रामलल्ला यांची मूर्ती साकारणारे मैसूर येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुणयोगी राज यांच्या हातातून अखंड कृष्णशिला काळ्या पाषाणातून 6 फूट उंची सिंहानारुद्ध महाराजांची मूर्ती साकारण्यात आलेली आहे. या अखंड दगडातून साकारलेली या मूर्तीमधून चैतन्य कसे येईल याची काळजी घेतलेली आहे, अशी माहिती कडचे भाविक व शिवभक्त देतात. तटबंदीच्या खालील 36 चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध ऐतिहासिककालीन प्रसंगांनी देखावे साकारण्यात आलेले आहेत. या चित्राची माहिती सर्व
भाषिक शिवभक्तांना कळावी यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये चित्राखाली लिहिण्यात आलेले आहे. सर्व भाविक इथे जो तो इतिहास बघत होता, इतिहास वाचत होता. प्रत्येक जण बोलत होते की हे इतिहासाच्या पुस्तकातलं आहे आणि हे लोक आवडीने बघत पण होते. ते बनवलेच इतके अट्रॅक्टिव्ह आहे ना की जो तो आहे ना ते प्रत्येक चित्र होते वर 3D इफेक्ट घेऊन बनवलेले आहेत. ते प्रत्येक जण वाचत होते आणि खरंच असं वाटत होतं की आपण एखाद्या मूवीचं कसं बघतो ना की समोर मूवी चालू आहे आणि आपण ते एवढं रंगीबिरंगी लहान मुलं प्रत्येक स्टॅच्यू बघत होते आणि बघता बघता प्रत्येकाला, प्रत्येक लहान मुलांना आणि मोठ्यांना इतिहास आणि त्या इतिहासाचं पुस्तक हे असं समोर आलं होतं. अफजल खान यांची कहाणी. पुढे जाऊन बघितलं तर शिवकालीन हत्यारं, दानपट्टा वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत जे इथे दाखवलेले आहेत आणि प्रत्येकाला समजेल पण. तलवारी किती प्रकारच्या आहेत आणि हे तुम्ही बघताय ते खूप माहितीपूर्वक आहे. ही पालखी मधला जो एक सीन आहे, जीवा महाल, हा बाजीप्रभू देशपांडे यांचं चित्रफित आहे. पुढे शाहिस्ता खानाची बोट छाटली गेली होती ते आहे. हे काही लढाईचे दाखवलेले आहेत. पुढे आलात तर आपण तटबंदीवरना कसं बघू शकतो. हे पालखीवाला आणि शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पालखीतला सीन आहे. तर हे मावळे घोडसवार करत आहेत. हा घोरपडीचा एक चित्रफित आहे. पुढे गेलात की बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण काही बघितल्या होत्या नव्हत्या त्याही दाखवल्या. भाला, बाण, धनुष्य, पुढे चिलखत, जिरेटोप आणि हे भाले आहेत. अजून पुढे आलात ना तर बरेचसे अजून चित्रफित असे आहेत. हे काही शिवाजीराजे मावळ्यांशी बोलताना, हे गड किल्ल्यांची ज्यांनी उभारणी केली त्यांच्याशी बोलताना चित्रफित आहे. हे पण चित्रफित मध्ये आपण बघितलेले आहेत. बऱ्याचशा कथा अशा आहेत की जे आपण पाहिल्या नव्हत्या पण या चित्रफितद्वारे आपल्याला कळत आहेत. हे मावळे, आपले शूर मावळे, हे बघितलं असेल तर तुम्हाला कळलं असेल. हिरकणी याचा चित्रफित आहे आणि असे 3D जे बनवले आहेत ना ते अक्षरशः अट्रॅक्टिव्ह झाले होते आणि बऱ्याचशा मावळ्यांचं जे एकदम बारीक रेखीव कोरीव काम आहे ना ते परफेक्ट झालं होतं. हा आपला राज्याभिषेकचा मोठा पोस्टर हा प्रत्येक घराघरात असलाच पाहिजे मित्रांनो. जसा हा पोस्टर बघितला ना तर ओम बोलला, पप्पा माझे फोटो काढ. तर आपण पुढे फोटो काढून गेलो आणि पुढे बघतो तर शंभूराजे आणि सिंह याचा एक पोस्टर आहे. आता हा पुढे जसं आलो ना मित्रांनो तसं पोस्टर, स्टॅच्यू, पुस्तक, शिवाजी महाराजांची कहाणी, कथा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत नाही ते बघायला भेटल्या. आम्ही बाहेर आलो, खूप ऊन होतं, सावलीतून जायचं होतं आणि असं वाटत होतं गड किल्ल्यांवर चढतोय. तो एक फील येत होता. बुरुज पण एकदम परफेक्टली बनवले होते. पर्यटकांना ना गरम होऊ नये म्हणून इथे लाल कालीम बसवली होती बघा, एक चालण्यासाठी. कारण की शेवटी दगडांनी बनवलेले आहे तर गरम तर असणारच. मंदिर जसं बघितलं ना तर असं कधीच बघितलेलं नाहीये असं आम्ही अट्रॅक्टिव्ह बघत होतो. बारीक बारीक कलाकृती आहे ना
अशी परफेक्ट केली होती ना की असं वाटत होतं आत्ता आपण गड किल्ल्यांवर गेलो तर असं का दिसून येईल. इथे पुढे आलात ना तर प्रत्येक बुरुज आहेत 4 प्रकारचे, 4 कॉर्नरला चालण्यासाठी चौकोनी सर्व साईडने गालीचे बसवलेले आहेत. ताडपत्री आहे खाली बसवलेल्या. आणि जसं तुम्ही खाली तर बघितल्यात पण वर पण बघितलात ना तर खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं. आम्हाला ड्रोन शूट करायचा होता पण काही कारणास ड्रोन शूट नाही होता, तिथे करायला अलाउड नव्हतं. मित्रांनो, पर्यटक येतात, फोटो काढण्यासाठी येतात, व्हिडिओ काढण्यासाठी येतात, पण येताना आपण एका मंदिरात येतो आणि एक अशा मंदिरात येतो ना तिथे ड्रेस कोड खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही बघितले बऱ्याच जणांनी असे ड्रेस कोड केले होते, पोशाख घातले होते की जे आपल्या महाराजांसमोर किंवा कोणत्याही मंदिरात असे घालून येता कामा नये. त्या मंदिराच्या सेविका ज्या होत्या ना त्या सांगत पण होत्या की तुम्ही असे पोशाख घालून मंदिरात येऊ नका. आम्ही चला आता परतीचा प्रवास, बाहेर आलो, मूर्त्या पाहिल्या, हत्ती पाहिले, घोडे पाहिले आणि पाय पण अगदी गरम झाले होते. तर आम्ही निघायचा प्रवास केला. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.